काही बडबड करते तिच्याकडे लक्ष नका देऊ. चिकन सुका, हा आहे लॉबस्टर मसाला, हा रायता, ही बिर्याणी. टेम्पटिंग. हॅलो एव्हरीवन, हाऊ आर यू डुईंग. तर आपण निघालो आहोत बहिणीच्या घरी. तर बहीण राहते ठाण्यामध्ये आणि ही आपल्या स्वागतासाठी तयारच आहे. तर इथे आपला सॅटर्डे संडेचा स्टे असणार आहे आणि बघा किती हॅप्पी आहे. हाची चहा, स्नॅक्स. तर इथे तयारी चालली आहे बिर्याणीची. इथं आपण ग्रेव्ही करून घेतली आहे. ग्रेव्ही झाल्यानंतर आपण करत आहोत लेअरिंग बिर्याणीची. तर ही आपली बिर्याणी रेडी झाली आहे आणि ती जाणार आहे आता आपल्या प्लेटमध्ये. ही आपली प्लेट सजलेली आहे. चिकन सुका, हा आहे लॉबस्टर मसाला, हा रायता, ही बिर्याणी. आज आहे दीदीच्या घरी डे 2 आणि आपण निघालो आहोत आता उपवनला. तर उपवनला निघालोय आपण. दीदी उपवनला जायचंय ना. चला आपण जाऊ. चला निघालोय. ए ऋषी गप्पा, हा येडे चाळे करतोय. तर आपण उपवनला पोचलो आहोत आणि इथे अराउंड 6 वाजता आपण पोचलो होतो आणि लाईट शो हा स्टार्ट झालेला आहे. तर हा जो फाउंटन लाईट शो आहे तो 10 ते 15 मिनटाचा असतो. एक 7 वाजता 8 वाजता असा सुरू होतो आणि आपण जेव्हा गेलो होतो तेव्हा पावसाचं वातावरण होतं. फाउंटन लाईट शो आणि समोर असा डोंगराचा व्ह्यू, तर सुंदर असा निसर्गाचा व्ह्यू आपल्याला एन्जॉय करायला मिळतोय. तर मी तुम्हाला थोड्याच वेळात रात्रीचा व्ह्यू दाखवते आणि हे टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर हे जे मनोरंजनाचं ठिकाण आहे ते आपल्यासाठी बनवले आणि आपण कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जात असतो तर असा कचरा करू नये. रॅपर्स और बिस्किट हे इथे तिथे न टाकता एका डस्टबिनमध्ये कधीही योग्य. तर आपणच आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. तर हा आहे नाईट व्ह्यू जो 8 ते 9 दरम्यानला आहे. खूप सुंदर व्ह्यू असा बघायला मिळतो इथे. तर शो बघून झाल्यावर आपण इथे करत आहोत बोट रायडिंग. लाईफ जॅकेट घालायचं. लाईट शो बघून झाला, आता आपण बोट राईड एन्जॉय करायला चाललोय. बघ आपली रायडर. 15 ते 20 मिनिट्स आपल्याला मिळतात या बोटमध्ये बसायला आणि पर हेड 17 रुपीज आहे. तर ही बोट आपल्याला स्वतःच चालवायची आहे. तर हे काय एवढं इंटरेस्टिंग नव्हतं, बट थोडंसं एन्जॉयमेंट म्हणून आपण त्या बोटमध्ये गेलो. आपला आता लाईट शो बघून झालेला आहे. खूप मस्त आणि गाणी अकॉर्डिंग वाजतात. कशा असतात अकॉर्डिंग टू इव्हेंट, जसं काय असेल तर त्या. जसं आता उद्या एकादशी आहे तर आज सगळी पांडुरंगाची गाणी. हा आणि आता चाललंय स्पेशल मोमोज खायला. पैसे दिलेले वाटतं. भाऊजी मोमोज काय आहे ते, कुठलं दुकान आहे? दार्जिलिंग मोमोज. दार्जिलिंग मोमोज. प्रश्न विचारायचेच नाहीत का? प्रश्न भाऊजींना विचारायचे नाहीत, तिला सांगायचं का? तुम्ही वॉकी टॉकी ठेवलंय भाऊजी. आणि ते आहे हे पण टेम्पटिंग आहे, व्हेज आहे. तर इथे व्हरायटी ऑफ मोमोज मिळतात. टेस्ट पण एकदम बेस्ट आहे. स्टीम, फ्राय, कुरकुरीत, व्हेज, नॉन व्हेज मोमोज खाऊन आपण पोचलो आहोत घरी आणि आता टाइम झालेला आहे निघायचा. 2 दिवसाची ट्रिप झाली आहे आणि आम्ही इथून निघालो आहोत. सो 2 दिवस आपण खूप एन्जॉय केलं आणि आता टाइम झाला आहे निघायचा आणि लवकरच आपले डेली व्लॉग येणार आहेत. तर स्टे ट्यून. टिल देन बाय बाय.